ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? आज तुम्ही पुन्हा एकदा सुनावणीसाठी जात होते. कालही मोठा युक्तिवाद झाला. आज नेमकं तुमचं काय युक्तिवाद असणार आहे? काय मागणी करणार? आमचं सगळं काही भारताच्या संविधानावर आधारून आहे आणि मुंबई पोलीस कायदा, त्याचबरोबर उपोषण आंदोलनाच्या संदर्भातला कायदा, त्याचबरोबर मनोज जरंगे यांची जी भूमिका आहे ते बिना परवानगी आंदोलनाची, त्या एकूण बाबींवर आज माननीय मुख्य न्यायमूर्ती यांच्या कोर्टामध्ये पुन्हा एकदा पुढील सुनावणी होणार आहे. पूर्वी दिलेले 2 आदेश आहेत, आता पुढील आदेशासाठी सुनावणी असेल. आज काय सांगाल की तुम्ही काल त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी केली होती, अनेक गोष्टी बोलल्यात, म्हणजे आंदोलन आझाद मैदानावरती व्हावं असं सांगितलं जात होतं, मात्र बाहेर आंदोलन होत आहे. बघा, बेस्टच्या बस फोडली होती, त्याच्यामध्ये कालचा परिणाम म्हणजे पोलिसांना गुन्हा दाखल केला. पोलिसांना कायद्याचं रक्षण करायचं आहे, जनतेचं रक्षण करायचं आहे. त्याच्यामुळं बेस्टच्या प्रकरणामध्ये बेस्टच्या याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचप्रकारे आता हळूहळू कायदा आपली जागा घेईल आणि कायदा सगळ्यांना मानावंच लागेल. कोणी कायद्याला सोडून गैरवर्तन करू शकणार नाही. ह्याच्यासाठीचं सगळं काही मुंबईकर, गणेश भक्त और बम्बई के जो व्यापारी है, बम्बई के जो कष्टकारी है, इन सारों के हक में संविधान के साथ में पैरवी करेंगे कोर्ट में. हैदराबाद आणि त्याचबरोबर सातारा या गॅजेट लागू करावं म्हणून समितीची बैठक देखील झाली आहे आणि आरक्षण देण्यासाठी शासन, राज्य शासन देखील प्रयत्न करत आहे. गॅजेटर हे एक त्या कागदपत्रांसाठी मागणी करण्यासाठी म्हणजे जात प्रमाणपत्र, त्याच्यातला एक कागद पीस ऑफ एव्हिडन्स असू शकतो. त्या आधारे, त्या नोंदींच्या आधारे मागास ठरत नाही, ती केस वेगळी आहे. आणि तशा प्रकारे देशातलं कोणतंच राज्य तशा प्रकारची अधिसूचना काढून सरसकट सगळे सोयरे एक जातीलाच पूर्ण त्या जातीत वर्ग करा असं होत नाही. दुसरीकडे पाहायला गेलं तर आज तुम्ही जी मागणी केलेली आहे की कुठेतरी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, कारण आंदोलनकर्ते जे बाहेर येत आहेत, तर यावरती तुमचं काय मत आहे की आज तुमची काय भूमिका असतं? कारण कोर्टाने पोलिसांना सांगितलं पण पोलीस कारवाई करत नाही असं सांगितलेलं आहे. त्यांना आदेश देण्याचीही तुम्ही मागणी केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला ना बेस्टच्या प्रकरणामध्ये. त्याचबरोबर पोलीस यंत्रणा आपलं कायदेशीर तत्पर्यानं काम करायचं आहे. आणि ज्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यावेळेस सानंदाच्या प्रकरणामध्ये स्पष्टपणे राजकारण्यांची वाट न पाहता पोलिसांनी कारवाई करावी असंच माननीय सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे. आणि त्या मताला विसंगतपणे किंवा मुंबई पोलीस कायद्याला विसंगतपणे किंवा आता उपोषण आंदोलन धरण्याच्या बाबतीतल्या कायद्याला विसंगतपणे कोणालाही काहीही चुकीची ॲक्टिव्हिटी करता येणार नाही. आणि आपण जे म्हणताय की आझाद मैदानाच्या बाहेर जे काही चाललं आहे, नारळाच्या झाडावर चढणे, किंवा आज तर मी पाहिलं की पालिकेच्या समोरच्या त्या खांब, म्हणजे एवढा मोठा खांब आहे त्याच्यावर, ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हुल्लडबाजीच्या आहेत. सिरियसनेस याच्यात कमी आहे. आपण पाहिलं की आज पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते जे आहेत ते हायकोर्टाकडच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्यांनी आजही युक्तिवाद करणार असल्याचं सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.